सन्माननीय विवेकजी नार्वेकर सर यांचं शुभागमन झालंय. साहेबांचं पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. सर्व मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अगदी खचाखच भरलेलं हे व्यासपीठ, त्याचबरोबर मैदानाच्या चारही बाजूला दर्दी प्रेक्षकांची गर्दी. अर्थातच शहापूर म्हटलं तर क्रिकेटचं माहेरघर आणि या माहेरघरामध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेटचा हा दर्दी प्रेक्षक सातत्यानं आपल्याला गर्दी करताना पाहायला मिळतोय. सामना 5 षटकांचा आहे. सामन्याला सुरुवात होती. आपण पाहत असाल मेगा फायनलची मॅच. गेली 5 दिवस आपण मेहनत घेतली आणि या मेहनतीला शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण पोहोचवतोय. बिझनेस एंड ऑफ द टुर्नामेंट मेगा फायनल साठी दोनही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड गेम. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू हवेमध्ये आहे आणि या दरम्यान आपण पाहत असाल एक सिंगल धाबेचं योगदान. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 फलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज संदीप आणि साथ देण्यासाठी गणेश. अर्थातच धोनी आणि संदीप निमसे हे 2 जुने जाणते फलंदाज मैदानावरती सलामी देतील. साई स्पोर्ट्स शहापूर व्यावसायिक क्रिकेटमधनं आपल्याला निश्चितच हा संघ पाहायला मिळेल. फाईट देत असताना टीम समोरून आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट ऑफ बोशेटी एव्हरग्रीन संघ मैदानावरती फायनल मध्ये. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. सिंगल धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. फिल्डर पाठलाग करतील, मात्र चेंडू मैदानात थांबला नाही. निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. आरपार बहारदार चौकार. गोलंदाज कल्पेश गोलंदाजीसाठी. बेस्ट ऑफ बोरशेती संघाचा हा खेळाडू. जबाबदारी खांद्यावरती आहे आणि निश्चितच या पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी कल्पेशच्या खांद्यावरती दिली जाते. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन तयार. संदीप निमसे एक चौकाराला. त्यानंतर पहा मित्रांनो, जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट. चेंडू सीमारेषेच्या अगदी समोर जवळ अडवला जातोय, मात्र फटका लाजवाब पाहायला मिळाला. या दरम्यान आपण पाहाल एक सिंगल धाबेचं योगदान. धावफलक पुढे सरकलं, जाऊन पोहोचलं ते 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावर. सलामीची जोडी मैदानावर. आनंदजी अधिकारी साहेबांचा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच साई स्पोर्ट्स शहापूर. यावेळेस दोन्ही स्ट्राइक वरती. वाट पाहिली. शॉर्ट पिच चेंडू पुल करतोय. फटका लाजवाब. एका टप्प्यानंतर चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. साई स्पोर्ट्सचा हा जबरदस्त फटका. चौकार. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आदरणीय विवेकजी नार्वेकर साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर झालंय. बॅटिंग करत असताना स्ट्राइक एंड वरती गणेश डिंगोरे. अर्थातच शहापूरचा लाडका धोनी साई स्पोर्ट्स संघासाठी सलामी करतोय. कमबॅक करायचंय. कल्पेशला यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर उडवलंय. गणेश डिंगोरेच्या बॅटचा क्लास, ज्याच्यासाठी गर्दी. निश्चितच हा दर्दी फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. लाजवाब फटकेबाजी, दर्जेदार बॅटिंग. मैदानाच्या चारही बाजूला खेळण्यात माहीर असलेला हा खेळाडू मॅन फ्रॉम गोठेगर मैदानाच्या आतमध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळतोय. साई स्पोर्ट्स संघासाठी यावेळेस पुन्हा एकदा हवाई सफरवरती चेंडूला पाठवतोय. जबरदस्त फटकेबाजी. इनसाइड आउटचा नजराणा. सातत्यानं प्रत्येक फटका पहा मित्रांनो. फोटो काढा आणि घरी फ्रेम करून ठेवा. गणेश डिंगोरेच्या बॅटमधनं पुन्हा एकदा चेंडू करतोय सीमारेषेची सफर. अजून एक दमदार स्ट्रोक. चौकार. दोन बलाढ्य संघांच्या दरम्यान चाललेली ही झुंज आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहत आहे संडे, सुट्टीचा दिवस. सकाळपासून आपण एन्जॉय करताय. चारही बाजूला हजारोच्या संख्येनं प्रेक्षक राजा पाहायला मिळतोय. मंचावरती पाहुण्यांची भरलेली गर्दी आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर tenniscricket.in च्या माध्यमातून आम्हाला हजारोच्या संख्येनं प्रेक्षक राजा जोडला जातोय. या सर्व लाडक्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं साई स्पोर्ट्स आणि साई चषकाच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 2 ला सुरुवात करतोय. गोलंदाज अजय याला आपण पाहत आहे. यावेळेस सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेची मदत येईल. धावफलकाला पुढे घेऊन जात आहेत आणि निश्चितच एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड झालं ते 19 धावा धावफलकावर. बेस्ट ऑफ बोरशेदी
बेस्ट ऑफ बोरशेती विपक्ष साई स्पोर्ट शहापूर अशी मॅच मैदानावरती आपण पाहू शकाल. गोलंदाज अजय षटकाला सुरुवात करतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली. पहिला चेंडू सिंगल धाब्यासाठी येतोय. राईट मोर द विकेट. यावेळेस आडव्या बॅटने खेळतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेनं. एक सिंगल धाब्याचं योगदान येईल. शांत चाललेलं क्रिकेट, संथ चाललेलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. मध्येच जेव्हा संधी मिळते तेव्हाच आक्रमण करतायत. बॅटिंग करत असताना सलामीची जोडी आनंदजी अधिकारी साहेबांचे दोन हुकमाचे एके मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने गणेश डिंगोरे, साथ देताना संदीप निमसे. सलामीची जोडी अजूनही मैदानात आणि ही जोडी फुटली जाते. पहिला ब्रेक थ्रू पाहायला मिळेल. सुपर झेल, फलंदाज होतोय फेल. संदीप निमसे तंबूच्या आश्रयाला. हा सुंदर झेल पाहायला मिळतोय आणि गोलंदाजीसाठी अजय आलाय. त्यानं संदीप निमसेची विकेट काढली. प्रत्येक विकेटसाठी, प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय विवेकजी नार्वेकर साहेब यांच्याकडनं मित्रांनो 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सकाळच्या सत्रात सुद्धा साहेब आले होते आणि मैदानावरती सर्व खेळाडूंसाठी पारितोषिकांची बौछार पाहायला मिळाली होती. विवेकजी नार्वेकर साहेबांच्या वतीनं प्रत्येक विकेट आणि प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या ठिकाणी महत्वाची विकेट काढली जाते. संदीप निमसे तंबूच्या आश्रयाला लागलेला हा धक्का पहिला टीम साई स्पोर्ट शहापूर या टीमला. फलंदाज बाद होतोय संदीप निमसे. जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर नवीन फलंदाज निलेश बांगर इन ॲट नंबर 3. मैदानावरती मॅच आपण पाहत आहे. साई स्पोर्ट शहापूर आणि त्यांना फाईट देत असताना संघ मैदानावरती. बेस्ट ऑफ बोरशेती या दोन संघादरम्यान मेगा फायनलचा हा थरार आणि या थराराला पुन्हा एकदा 4 चंद्र लावण्यासाठी सन्माननीय प्रमुख पाहुणे या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांची आतुरतेने आपण वाट पाहिली आदरणीय सुजित तात्याशेठ पाटील. थोड्याच वेळा साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. पुन्हा एकदा एक रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळेल. सुजित तात्याशेठ पाटील यांची थोड्याच वेळात आपल्या मंचावरती त्यांचं शुभागमन होत आहे. संपूर्ण शहापूरकरांच्या वतीनं साहेबांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. गोलंदाजी करतोय बेस्ट ऑफ बोरशेती संघासाठी चाललेलं हे षटक क्रमांक 2. गोलंदाज अजयच्या माध्यमातून टाकलं जाणारं हे षटक. धावफलकावरती 20 हा आकडा. यावेळेस जबरदस्त प्रहार. टिपिकल निलेश बांगरचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडून केली हवाई सफर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. फलंदाज निलेश बांगरच्या बॅटमधनं या 6 धावा. या मॅच मध्ये निश्चितच रंगतता पाहायला मिळेल. मेगा फायनलची मॅच आहे. यावेळेस पहा आउटसाइड द ऑप्शन पिच केलं. थोडंसं आतमध्ये घेतोय. सरळ वेगानं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. चेंडू डॉट संपन्न झाला. सुंदर गोलंदाजी. अतिशय दर्जेदार षटक पाहायला मिळालं. एक षटकाराचा अपवाद जर आपण वगळला तर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक दुसरं या ठिकाणी संपन्न होतोय. धावफलकावर 13.00 ची सरासरी 26 धावा जोडतायत. बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट शहापूर हा संघ मैदानावरती तर बेस्ट ऑफ बोरशेती हा संघ समोरून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो वेळेची काळजी घ्या. आपल्याला मेगा फायनलची मॅच खेळवायची आहे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. द्वितीय सत्रामध्ये बॅटिंग सुद्धा आपल्याला करायची आहे. लख प्रकाशात मॅच कंप्लीट व्हायला हवी असं आपल्या सर्वांचं स्वप्न आहे. प्रेक्षक राजाला एक चांगली मॅच पाहायला मिळावी यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते. चला स्पीडअप करा. वेळेची काळजी घ्या. 2 षटकं संपली आहेत. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 26 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात या 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. कल्पेशचं पहिलं षटक 18 धावांचं. त्यानंतर आपण पाहिलं अजयचं एक षटक 8 धावांचं. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होतीये. अजून एक युवा गोलंदाज यंगस्टर खेळाडू महेंद्र गोलंदाजीसाठी येतोय. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी खांद्यावरती महेंद्रच्या. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन सज्ज होतोय. गणेश डिंगोरे अर्थातच धोनी निलेश बांगर या जोडीनं मात्र इथून सूत्र हातात घेतली आहेत. षटक क्रमांक 3 ला आपण सुरुवात करूया. चला वेळेची काळजी घ्या. स्ट्राईक एंड वरती गणेश डिंगोरे. गोलंदाजीसाठी महेंद्र. राईट आर्म राऊंड द विकेट. युवा गोलंदाज यंगस्टर खेळाडू आहे. यावेळेस सुद्धा संधी आली होती. हा झेल व्हायला हवा होता. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. झेल टिपण्याची सुवर्ण संधी. गणेशला बाद करण्याचा हा चान्स आला होता आणि हा निश्चितच गमावला जातो. यावेळेस हा झेल ड्रॉप. त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट करतायत.
स्कोर कार्ड वरती एका धावेची मदत येईल. धावफलक पुढे सरकतं ते जाऊन पोहोचलं 27 या धावसंख्येवरती. मंचावरती सर्व लाडके मान्यवर आपण पाहू शकाल. मान्यवरांची मांदियाळी सन्माननीय विवेकजी नार्वेकर साहेब, अशोकजी इर्नक साहेब, शिवाजी अधिकारी साहेब, विलासजी गगे साहेब आणि भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष आदरणीय भास्करजी जाधव साहेब या सर्व लाडक्या मान्यवरांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळालं. मंचावरती कार्यक्रमाची शोभा वाढवताना पाहायला मिळत आहेत. या सर्व लाडक्या पाहुण्यांचं, मान्यवरांचं, अतिथीगणांचं साई स्पोर्टच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. पहा मित्रांनो, मैदानाच्या आत अजून एक फलंदाजाला माघारी पाठवलं जातं. सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद होतोय. निलेश बांगरचा खेळ संपला. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 27 धावा. फलंदाज बाद होतोय. निलेश बांगर तंबूच्या आश्रयाला गणेश डिंगोरेला साथ देण्यासाठी फलंदाज मैदानावरती येतोय. टेनिस क्रिकेटचा एक जबरदस्त खेळाडू, अर्थातच साई स्पोर्ट्स संघाचा म्होरक्या कैलास भांडे मैदानाच्या आतमध्ये. जबाबदारी खांद्यावर. कैलास आणि गणेश या दोन फलंदाजांना इथून डावाला पुढे घेऊन जायचंय, डाव सावरायचाय. डावाला निश्चितच एक उंची गाठून द्यायची आहे. 5 षटकांची मॅच. किती धावा जमवल्या जातील हे आपल्याला पाहायचं आहे. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. टप्पा खाल्ल्यानंतर फिल्डर वाट बघतोय, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर निघून जाईल. सीमारेषेच्या पार. चौकार. अनऑर्थोडॉक्स फटका. स्विच हिटचा नजराणा. कैलास भांडेला आपण बऱ्याचदा पाहत असतो, अशा प्रकारचे फटके फार कमी खेळत असतात. मात्र आज मैदानात आल्या आल्या नजर बसली आहे. पहिला चेंडू पाठवला स्विच हिटच्या माध्यमातून 4 धावांसाठी. स्ट्राइक एंडवर तयार पुन्हा एकदा. यावेळेस प्रहार केलाय. हवेमध्ये आहे. झेल टिपण्याची सुवर्ण संधी. स्वतः गोलंदाज झेल टिपतोय. टिट फॉर टॅट. टोशास ठोसा देत असताना लगेचच माघारी पाठवतोय. फलंदाज बाद होतोय. वाघाची शिकार. कैलास भांडेचा खेळ संपला. लागलेला हा 3रा धक्का. बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट्स शहापूर या टीमला. षटक 3रं चालू आहे. धावफलकावरती आहेत त्या 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मैदानाच्या आत जबरदस्त झुंज देत असताना बेस्ट ऑफ बोरशेती संघाची ही यंगस्टर ब्रिगेड, यंग खेळाडू, नौजवान, युवा जोश मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये रंगतता कायम ठेवली जाईल. कैलास भांडेची गोल्डन विकेट या ठिकाणी कॅरी केली जाते. फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात येतोय. गणेशला साथ देण्यासाठी मिळत आहेत. अर्थातच बोरशेतीचा संघ मैदानावरती. बेस्ट ऑफ बोरशेती. या गावात प्लेयर किती जमतात मित्रांनो, प्लेयर किती घडतात हे आपल्याला पाहायला मिळतं. मेगा फायनलची मॅच खेळतायत. टोटल टीम जर आपण पाहत असाल तर नवीन खेळाडू आपण पाहत असाल. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा कॉल आणि एका धाबेची मदत. 1 धाबे येईल. धावफलकाला जोडतायत. स्कोर कार्ड झालं ते 33 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग करतायत. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर गणेश मात्र मैदानाच्या आतमध्ये टिचून फलंदाजी करतोय. थोडासा रनवे मध्ये अडथळा. गोलंदाज महेंद्रला आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळेल. प्रेशर आहे. मेगा फायनलची मॅच आणि या मेगा फायनलच्या मॅच मध्ये हा प्रेशर आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती तयार होतोय गणेश डिंगोरे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा महेंद्र येतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. प्रॉपर टायमिंग फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गणेश डिंगोरेच्या बॅटचा हा करिश्मा. षटकार. तब्बल 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश अर्थातच दोन्ही मैदानावरती खेळतोय. पहा मित्रांनो, बॅटिंग करत असताना निश्चितच बॅटिंग वरती लक्ष केंद्रित करणारा हा खेळाडू. गेल्या काही वर्षांमध्ये या खेळाडूची चर्चा सातत्याने संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये का घेतली जाते त्याचं उत्तर मैदानावरती तो स्वतः आल्यानंतर देत असतो.
निश्चितच ज्या ज्या वेळेला मैदानात उतरतो गोठेकर संघासाठी त्या वेळेला आपल्या गावासाठी खेळत असतो. जबरदस्त खेळ त्याचा पाहायला मिळाला. त्यानंतर व्यावसायिक खेळामध्ये पाऊल ठेवलं आणि आज व्यावसायिक क्रिकेट खेळणाऱ्या मातब्बर टीम मध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. दर्जेदार बॅटिंग. षटक क्रमांक यावेळेस पहा मित्रांनो, जबरदस्त फटका आहे मात्र उंची गाठली, लांबी नाही. जयदीप भोंडिवलेचा हा स्ट्रोक झेल टिपला जाईल, माघारी पाठवलं जाईल. बिग विकेट, बिग लॉस. फलंदाज बाद होतोय जेडी अर्थात जयदीप भोंडिवले तंबूच्या आश्रयाला. गोलंदाज अजय पहिले षटक त्यांना हाताळलं होतं. वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक हाताळतोय. धावफलकावरती आता मात्र थोडासा स्वल्पविराम पाहायला मिळेल. 39 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 4 चालू असताना अगदी पहिल्या चेंडूवरती टिपलेला हा गडी. फलंदाज बाद झालाय जयदीप भोंडिवले तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज, न्यू बॅटर. आता मात्र गणेशला साथ देण्यासाठी जीवाचा जीवलग साथीदार आतिश भांडे मैदानाच्या आतमध्ये येतोय. निश्चितच ही जोडी नंबर 1 गोठेकर बी संघासाठी खेळत असताना पाहायला मिळत असतात. आज आपल्या गावच्या संघासाठी खेळतायत. गावच्या संघासाठी न खेळता व्यवसाय क्रिकेटमध्ये एकाच संघामध्ये खेळतायत गणेश आणि आतिश. ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल. अजय मॅन फ्रॉम बोरशेदी. जबाबदारी खांद्यावरती आहे आणि जबाबदारी कशी पेलायची हे त्याला माहिती आहे. युवा खेळाडूंच्या खांद्यावरती संपूर्ण जबाबदारी दिली आहे बोरशेदी टीमनं. यावेळेस आल्या पहिल्या चेंडूवरती जबरदस्त फटका. आतिशचं कामच असे मित्रांनो, खाईल तर तुपाशी नाही तर राहील उपाशी. ठोकलेला हा स्ट्रोक, षटकार. ज्या ज्या वेळेला मैदानात येत असतो गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून कामगिरी पार पाडणारा हा खेळाडू. ठोकलेला हा षटकार. कॉन्फिडन्स पहा मित्रांनो, जबरदस्त आत्मविश्वास भरलेला फटका. यावेळेस हा चेंडू आउटसाइड द ऑप्शन जास्त बाहेर. अमितजी डांगरे सर आमच्याकडे वळतायत, सांगतायत येस इट इज वाईट बॉल. अवांतरची धाव येईल, धावफलकाला जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक झालं ते 46. आता मात्र फ्लाय करत असताना धावफलक. 5 षटकांची मॅच आहे. तब्बल 46 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना षटकावरती मात्र आक्रमण चढवलंय आतिश भांडे. आल्या ठोकलेला पहिला षटकार आपण पाहिला. त्यानंतर दबाव, वाईट बॉल. इथून कमबॅकची गरज आहे. या चेंडूवर पुन्हा एकदा आतिश भांडेच्या बॅटमधून चेंडू निघाल्यानंतर थांबणार नाही. चालला सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. लाजवाब फटकेबाजी, सातत्याने आक्रमक बॅटिंग. षटकार ठोकतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतोय. आता मात्र फिल्डर आहे, पकडेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव पाहायला मिळते. आदरणीय विवेकजी नार्वेकर साहेब यांच्या वतीनं प्रत्येक षटकार आणि प्रत्येक विकेटसाठी मित्रांनो 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. निश्चित आज साहेबांचं एटीएम आपल्याला सकाळच्या सत्रापासून खुला असलेलं पाहायला मिळतंय. या मॅच मध्ये सुद्धा भरपूर चांगली कामगिरी करत असताना आतिश भांडेनं ठोकलेले 2 षटकार. त्यानंतर स्ट्राइक रोटेट. गणेश ऑन साइडला खेळतोय. सीमारेषेवरती लॉंगॉनवरती फिल्डर पकडलं तोपर्यंत एक पुन्हा सिंगल येईल. एका धावेची मदत. धावफलकाला पुढे घेऊन जात आहेत. स्कोर कार्ड सरकलं ते 54 या धावसंख्येवरती. 54. 54 धावा धावफलकावरती आहेत. अजयचा हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला फटका. मिड विकेट वरती फिल्डर आहे, पकडेल तोपर्यंत सिंगल, एक धाव. सुंदर बॅटिंग. षटक या ठिकाणी समाप्त होतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आहेत 55 धावा. याच दरम्यान शुभागमन झालं मित्रांनो. शहापूर नगर पंचायतचे विद्यमान नगरसेवक आदरणीय विनोदजी कदम सर, त्याचबरोबर
आदरणीय सतीशजी अधिकारी साहेब या मान्यवरांचं शुभागमन झालंय. निश्चितच आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आदरणीय सुशांत विषय यांच्याकडनं गोलंदाजीसाठी आलाय अविनाश. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय. अविनाशच्या प्रत्येक विकेटसाठी सुशांत विषय यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. मेगा फायनलची मॅच आहे. मान्यवरांची मांदियाळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांचं शुभागमन झालेलं आपल्याला निश्चितच बघायला मिळतंय. या सर्व लाडक्या पाहुण्यांचं आयोजन कमिटीच्या वतीनं साई चषकामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आपण करतोय. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ होत आहे. गोलंदाज प्रसाद. हा चेंडू फटका खेळला जातोय. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या दिशेनं. मिड विकेट वरती फिल्डर आहे, पकडेल तोपर्यंत एकेरी धावेल. एका धावेची मदत धावफलकाला थोडंसं पुढे घेऊन जात आहेत. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 55 धावा. 56 धावा. 56 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय विनोदजी कदम सर त्याचबरोबर सतीशजी अधिकारी साहेब यांचं शुभागमन झालं. या सर्व लाडक्या मान्यवरांचं आपण हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतो आहोत. या चेंडूवरती पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका खेळलाय. बराच वेळ चेंडू हवे झेल टिपण्यासाठी. पहा मित्रांनो काय जजमेंट आहे. जबरदस्त फिल्डिंग. सुंदर झेल पकडतोय. फलंदाज बाद होईल. गणेश ढिंगोरे तंबूच्या आश्रयाला. लागणारा हा धक्का साई स्पोर्ट्स शहापूर या संघाला. एकाहून एक दर्जेदार प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकाहून एक दर्जेदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच आपण पाहताय मेगा फायनलचा हा थरार चालू आहे. एका बाजूला आपण पाहत आहे साई स्पोर्ट्स शहापूर अर्थातच व्यावसायिक क्रिकेटचा हा जबरदस्त दादा संघ आणि समोरून बेस्ट ऑफ बोरशेदी अर्थातच ग्रामीण क्रिकेटचा हा जबरदस्त संघ मैदानाच्या आतमध्ये. पाचवं शेवटचं षटक चालू झालंय. धावफलकावरती जोडतायत अद्यापपर्यंत 56 धावा. 56. यावेळेस आडव्या बॅटनं बॅट्समन मयुरेश मैदानावरती आला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसलाय. अचूक जागेवर फिल्डर तैनात आहे. सुपर फेल. फलंदाज होतो फेल. मयुरेश बाद. गोलंदाज प्रसाद साठी सुशांतजी विषय साहेबांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळतंय. सुंदर गोलंदाजी करतायत. धावफलकावरती आहेत त्या 56 धावा. गोलंदाजी करत असताना प्रसाद आणि प्रसाद साठी मात्र इथून भरपूर चांगली कामगिरी केली जाते. बोरशेती संघासाठी प्रसाद साठी पारितोषिक सुद्धा पाहायला मिळतंय. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये अद्यापपर्यंत धावफलकावरती 56 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 56. 5 षटकांची मॅच आहे मित्रांनो. मेगा फायनलचा हा थरार. फायनलची मॅच आणि मैदानात दोन ताकदवर संघ झुंजतायत. एका बाजूने युवा जोश बेस्ट ऑफ बोरशेदी आणि दुसऱ्या बाजूने ताकदवर महासत्ता अर्थातच साई स्पोर्ट्स शहापूर. या दरम्यान एक सिंगल धाव पूर्ण करतायत. 22च्या 1+1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. एक धाव पूर्ण केली धावून पळून आणि त्यानंतर अवांतरची अजून एक धाव धावफलकावरती जोडली जाते. या अनुषंगाने स्कोर कार्ड झालं ते 58. 58 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. श्रावण डोंगरे स्ट्राइक एंड वरती. आता मात्र ताकदवर प्रहार केलाय. फटका लाजवाब. थोडीशी खराब फिल्डिंग सीमारेषेच्या जवळ. चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पल्ल्याड. षटकार. पाच षटकांचा पूर्वार्ध संपलाय. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 64 धावा. 64 ऑन द बोर्ड. 64 धावा धावफलकावरती जोडतायत टीम साई स्पोर्ट्स शहापूर.
रॉयल स्ट्रायकर शेळी संघ आणि 40+ डोंबिवली आरसीसी डोंबिवली 40+ दोनही संघाचे कॅप्टन आपण मंचाच्या समोर या. चौथ्या आणि पाचव्या बक्षिसासाठी या ठिकाणी लकी ड्रॉची चिठ्ठी टाकली जाईल. रॉयल स्ट्रायकर शेळी आणि आरसीसी 40+ डोंबिवली दोनही संघाचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. या ठिकाणी आपण लकी ड्रॉची चिठ्ठी टाकणार आहोत. चौथ्या आणि पाचव्या पारितोषिकासाठी ही चिठ्ठी टाकली जाईल. रॉयल स्ट्रायकर शेळी संघाचा कॅप्टन किंवा कोणी प्रतिनिधी असाल तर आपण मंचावरती यायचं आहे. रॉयल स्ट्रायकर शेळी. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे ते आरसीसी डोंबिवली 40+ आणि पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक रॉयल स्ट्रायकर शेळी या संघाला आपण देतोय.
65 धावांचं आव्हान घेऊन मैदानावरती बेस्ट ऑफ बोरशेती या संघानं साहेब आपण आलात आणि या संपूर्ण सोहळ्याची उंची या ठिकाणी वाढली जाते. आपण यावं आणि मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. सातत्यानं या सर्व लाडक्या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला प्रार्थनीय होती. आज मंचावरती साहेबांचं शुभागमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. काही माणसांचं येणं नुसतं येणं नसतं तर तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयावरती कोरलेलं एक सुंदर लेणं असतं. मंचावरती उपस्थित सर्व लाडक्या तमाम मायबाप पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. साहेबांच्या माहितीसाठी मेगा फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये सादर होतीये. आपण पाहत असाल एका बाजूला नक्की मित्रांनो मैदानात पहा रॉयल व्यक्तिमत्वांची रॉयल एंट्री आपण पाहत असाल. सन्माननीय सुजित तात्याशेठ पाटील एक काळ गाजवला. क्रिकेटच्या मैदानावरती ज्या ज्या वेळेला असायचे त्या त्या वेळेला फलंदाजांना थरकाप उडवून सोडणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळायची. दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळायची आणि आपल्या खेळाच्या जोरावरती निश्चितच जनसामान्यांचा चेहरा बनलेलं व्यक्तिमत्व सन्माननीय सुजित तात्याशेठ पाटील वन अँड ओनली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. क्रिकेटचा आनंद घेतील शहापूरच्या या धर्तीवरती सन्माननीय आनंदजी अधिकारी साहेब आणि साई स्पोर्ट शहापूरच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सर्व लाडके मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय विवेकजी नार्वेकर साहेब शहापूर नगर पंचायतचे नगरसेवक त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी शहर प्रमुख गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. आनंद घेतील क्रिकेटचा सुजित तात्या पाटील. पहा मित्रांनो अजूनही तलवार पुराणी आहे मगर धार वही आहे. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. क्रिकेटच्या मैदानावरती नक्कीच क्रिकेटवरती नितांत प्रेम असणारं व्यक्तिमत्व तरुणाईवरती नितांत प्रेम असणारं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं.
आला आहे। पुन्हा एकदा सर्व लाडक्या मान्यवरांचं आयोजन कमिटीच्या वतीनं आणि आनंदजी अधिकारी साहेबांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। मैदानाच्या आतमध्ये मॅच पाहायला मिळते। मेगा फायनलचा हा थरार शहापूर टेनिस क्रिकेटच्या पटलावरचे तारे सितारे एकमेकांच्या समोर नशीब आजमावत आहेत। सीमारेषेच्या बाजूला जे लाडके प्रेक्षक आहेत सर्वांना विनंती आहे कोणीही बाउंड्रीच्या आतमध्ये जवळपास उभं राहू नका। मेगा फायनलची मॅच सामन्याला सुरुवात। सुदर्शन धन्यवाद मित्रांनो। सामना चालू राहू द्यात। मंचावरती सातत्याने आपल्याला पाहायला मिळालं आनंदजी अधिकारी साहेबांवरती आणि संपूर्ण साई स्पोर्ट शहापूरकरांवरती असणारे प्रेम दर्शवण्यासाठी ज्या व्यक्तिमत्वाची आपण गेली कित्येक दिवस वाट पाहिली खऱ्या अर्थानं आपली उपस्थिती प्रार्थनीय होती। आज वेळात वेळ काढून आपल्या सर्वांच्या सोबत मंचावरती मान्यवर उपस्थित आहे। सन्माननीय सुजित तात्याशेठ पाटील आदरणीय साहेबांचा शुभ सन्मान सन्माननीय आनंदजी अधिकारी साहेब आणि शहापूरकरांच्या वतीनं हा शुभ सन्मान मान सन्मान आपल्या मंचावरती केला जातोय। मायेचे उपदार शाल वस्त्रालंकार प्रेमाचं गोड पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो दिला जातोय आणि साहेबांना भरपूर सारं प्रेम आपल्या शहापूरकरांच्या वतीनं शहापूर नगरीच्या वतीनं आपण आज देत आहोत। साहेब आपण आलात आणि या संपूर्ण सोहळा आज धन्य झाला। सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। त्याचबरोबर मंचावरती आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व उपस्थित आहेत। समाजाची सेवा करत असताना राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या नावाची चर्चा सातत्याने का असते याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल। जनसामान्यांच्या मध्ये राहणारे व्यक्तिमत्व शहापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आदरणीय भास्करजी जाधव साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत। साहेबांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती आपण करतोय। सन्माननीय आनंदजी अधिकारी साहेब साई स्पोर्ट संघाचे संघ मालक त्याचबरोबर या संपूर्ण सोहळ्याचे सर्वेसर्वा आनंदजी अधिकारी साहेबांच्या वतीने हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत। त्याचबरोबर शहापूर अग्री महोत्सवाचे सर्वेसर्वा आदरणीय शिवाजी शेठ अधिकारी साहेब मंचावरती उपस्थित आहेत। साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय। आदरणीय आनंदजी अधिकारी साहेब यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपल्या मंचावरती केला जातोय। सर्व लाडक्या मान्यवरांना आपण पाहत असाल अगदी दाटी वाटीनं मंच गजबजलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मंचावरचे पाहुणे मंचावरची आदरणीय मंडळी ही आयोजकांची श्रीमंती असते मित्रांनो। साहेबांचा शुभ सन्मान सातत्याने आपल्याला मंचावरती पाहायला मिळतोय। त्याचबरोबर मंचावरती समाजाची सेवा करणारे व्यक्तिमत्व त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीसाठी एकनिष्ठ काम करणारे व्यक्तिमत्व अर्थातच शहापूर तालुका विधानसभा संपर्क प्रमुख आदरणीय अशोकजी इर्नक साहेब मंचावरती उपस्थित आहेत। साहेबांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती आपण करतोय। आनंदजी अधिकारी साहेब यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान मायेची शाल प्रेमाचं पुष्प आणि गोड आठवण मोमेंटो सन्माननीय अशोकजी इर्नक साहेबांना आपण या ठिकाणी भरपूर सारं प्रेम सुद्धा देत आहोत। त्याचबरोबर माजी उपसरपंच सापगाव युवा पर्सनॅलिटी सर्वांच्या पाठीशी उभे राहणारे व्यक्तिमत्व आदरणीय विलासजी गगे साहेब मंचावरती उपस्थित आहेत। साहेबांचा शुभ सन्मान आपण करतोय। सर्व ऑनलाईन जोडले गेलेल्या माझ्या लाडक्या प्रेक्षकांची मी दिलगिरी व्यक्त करली। मित्रांनो मंचावरच्या पाहुण्यांचा शुभ सन्मान अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीचं जतन मंचावरती आपल्या सोबत केलं जात आहे। त्याचबरोबर मंचावरती लाडकं व्यक्तिमत्व उपस्थित आहेत। शहापूर नगर पंचायतचे विद्यमान नगरसेवक आदरणीय विनोदजी कदम साहेब मंचावर उपस्थित आहेत। साहेबांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती केला जातोय। आदरणीय विनोदजी कदम सर यांचा शुभ सन्मान सन्माननीय आनंदजी अधिकारी साहेब यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय।
मायेची शाल, प्रेमाचं पुष्प आणि छत्रपती शिवरायांचं स्मृतिचिन्ह या ठिकाणी दिलं जातं आणि साहेबांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर मंचावरती आदरणीय सतीशजी अधिकारी साहेब उपस्थित आहेत. युवा पर्सनॅलिटी साहेबांचा शुभ सन्मान आपण मंचावर करतो आहोत. भरपूर साऱ्या मान्यवरांचं या स्पर्धेला प्रेम मिळत आहे. आदरणीय सतीशजी अधिकारी साहेबांचा शुभ सन्मान आपण मंचावरती करतो आहोत. त्याचबरोबर मंचावरती आदरणीय नरेशजी अधिकारी साहेब उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण आपल्या मंचावरती करतो आहोत. संचालक सोनूभाऊ बसवंत महाविद्यालय शहापूर सन्माननीय नरेशजी अधिकारी साहेब यांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत. युवा पर्सनॅलिटी, समाजाची सेवा करणारे व्यक्तिमत्व, त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवलेलं हे व्यक्तिमत्व नरेशजी अधिकारी साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. त्याचबरोबर लाडके उद्योजक आदरणीय वासुशेठ पाटील मंचावरती उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. आदरणीय वासुशेठ पाटील यांचा शुभ सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. ही सर्व मंडळी पाहायला मिळते. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातली दिग्गज मंडळी मंचावरती आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय आनंदजी अधिकारी साहेबांच्या विनंतीस मान देऊन हे सर्व माणसं आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय गणेशजी भोईर साहेब मंचावरती उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत. आदरणीय गणेशजी भोईर सर यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती केला जाईल. मंचावरती उपस्थित सर्व लाडक्या मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्द सुमनांनी हार्दिक सहर्ष स्वागत करूया. जाऊ मैदानावर. क्रिकेटच्या मैदानावरती मेगा फायनलची मॅच चालू आहे. बनवायचे आहे तब्बल 66 धावांचं मोठं आव्हान बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. टीम बेस्ट ऑफ बोरशेदी. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 4 गडी बाद 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठी मॅच, मेगा फायनल, बिग फाईट पाहायला मिळाली असती. मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत असाल तर फ्रंट फूट वरती खेळत असताना हा यजमान संघ 5 षटकांचा पूर्वार्ध आपण पाहिला. त्या पूर्वार्धामध्ये तब्बल धावा बनवल्या. त्या 65 आणि 66 धावांचं तगडं आव्हान या ठिकाणी उभं केलं होतं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना टीम बेस्ट ऑफ बोरशेदी संघ मैदानावर खेळतोय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात आदिनाथ गोलंदाजीसाठी. आदिनाथचा हा चेंडू आडव्या बॅटनं खेळून काढतोय. सिंगल पूर्ण केली जाईल. शांत चाललेलं क्रिकेट. संध्याकाळचं वातावरण. सूर्यदेवता अस्ताला गेलेली आपल्याला पाहायला मिळते. शहापूर तालुक्याचं हे शहापूर नगरीचं ऐतिहासिक मैदान, बरोबर शहापूर शहराच्या मध्यावरती असलेले हे मैदान आणि ऐतिहासिक मैदानावरती चाललेली ही ऐतिहासिक स्पर्धा सन्माननीय आनंदशेठ अधिकारी साहेबांच्या सुपीक संकल्पनेतून हा संपूर्ण सोहळा पार पडताना पाहायला मिळतोय. भरपूर मेहनत घेतली गेली. साई स्पोर्ट शहापूर संघ मैदानावरती जो खेळतोय, यजमान संघ अर्थातच कैलासजी भांडे साहेबांची मेहनत, त्याचबरोबर संदीपजी निमसे साहेबांची मेहनत, आतिशजी भांडे, सर्वांना आपण पाहत असाल, निलेशजी बांगर, झेडी, जयदीपजी भोंडिवले, या सर्व मंडळींनी मित्रांनो गेली कित्येक दिवस मैदानाच्या आतमध्ये मेहनत केली असेल, मैदानाच्या बाहेर मेहनत केली असेल.
हा संपूर्ण सोहळा उभा करत असताना या सर्व मंडळीला आपण पाहत असाल. विशेष मेहनत श्रावण डोंगरे, अर्थातच या सर्व लाडक्या मान्यवरांचा आपण आभार व्यक्त करूया. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा पार पाडण्यासाठी भरपूर मेहनत घेतली गेली. गणेश ढिंगोरे, साई स्पोर्टच्या सर्व टीमचं कौतुक केलं जाईल. आदिनाथ मडके यावेळेस गोलंदाजी करत असताना अर्थातच टिपतोय अजून एक गडी. या मॅच मध्ये रंगतता पाहायला मिळाली असती. मेगा फायनलची मॅच होती, मात्र कंबरड मोडून ठेवणारी गोलंदाजी अगदी सुरुवातीलाच आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज श्रावणचं षटक तुफान आलं. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर जेडीनं कंबरड मोडून ठेवलं. हे तिसरं षटक आदिनाथ टाकतोय आणि आदिनाथनं सुद्धा सुरुंग लावायला सुरुवात केली. फलंदाज संकेत कुटले यावेळेस प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. झेल टिपण्याची सुवर्ण संधी आणि बरोबर दोघांच्या मधनं चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पार. हा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती शांत चाललेली खेळी पाहायला मिळत होती, मात्र थोडासा शांततेचा भंग केला जातोय. चौकार ठोकतायत. 17 धावा धावफलकावर. संकेत स्ट्राईक एंड वरती. बोरशेती संघ मैदानावर. यावेळेस पहा पुढे सरसावत जाऊन खेळलेला फटका पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं, मात्र फिल्डर त्या ठिकाणी आतिश पकडलं. चेंडूला कुठल्याही प्रकारची धाव नाही. धाव घेऊ द्यायची नव्हती, मात्र या ठिकाणी सिंगल कंप्लीट करतायत. एकदा वेल धावफलकाला जोडली जाईल. षटक तिसरं चालू आहे मेगा फायनलची मॅच. कुठले यांनी चौकार षटकार मारले तर राहुल जाधव यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राइज जमा झाले. मित्र यायचं ज्यावेळेस मॅच संपेल त्यावेळेस आपण घेऊन जायचं आहे. तुझ्या मित्राकडूनच घेऊन जा. यावेळेस आक्रमण चढवलं. फटका चांगला आहे. चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. नक्कीच जबरदस्त फटकेबाजीला सुरुवात झाली आहे. सीमा पार चौकार. संकेत कुठले स्ट्राईक वरती. जर चौकार षटकार ठोकला तर राहुल जाधव यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. शेवटची मॅच मेगा फायनलचा हा सामना 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 22 धावा आपण पाहता. 22 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. यावेळेस पहा कव्हरच्या दिशेने खेळतोय. पुन्हा एकदा एक सिंगल धावेल धावफलकाला जोडली जाईल. शांत झालेलं क्रिकेट विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना टीम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच सर्व लाडके मान्यवर या ठिकाणी रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय सुजित तात्याशेठ पाटील यांचं शुभागमन अगदी थोड्या वेळापूर्वी आपल्याला पाहायला मिळालं. रॉयल एंट्री आणि मंचावरती निश्चितच शुभागमन पाहायला मिळालं. आज आपल्यापासून रजा घेत आहेत. ज्या ज्या वेळेला शहापूरवरनं आमंत्रण येतं त्या त्या वेळेला साहेबांची उपस्थिती आपल्यासोबत होत असते. सातत्यानं असंच प्रेम राहू द्या अशी अपेक्षा व्यक्त करूया. मैदानाच्या आतमध्ये पहा शांत चाललेला सामना विजयाच्या जवळ जात असताना एका चेंडू नंतर विजयाचा सुगंध नाकापर्यंत दरवळत असताना टीम साई स्पोर्ट शहापूर आणि आनंदजी अधिकारी साहेबांच्या अगदी जवळ विजय येत असताना पाहायला मिळतोय. आतिश बांडे लेफ्ट आर्म. यावेळेस पुन्हा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. जागेवरनं निश्चितच फलंदाज होते बाद. डायरेक्ट हिट. जो खेळाडू मित्रांनो खऱ्या अर्थानं नजरेच्या दूर राहिला होता, ज्या खेळाडूचं निश्चितच आज दिवसभरामध्ये आपल्याला नजरेपासून दूर राहिलेला पाहायला मिळाला, रोहन शेळके. अर्थातच यावेळेस कामगिरी पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट करत असताना एक विकेट आपल्या नावावरती जरूर करून घेतोय. आज दिवसभरात पाहिलं असेल 51 दर्जेदार खेळाडू. अर्थातच रोहन शेळके म्हटलं तर कॅप्टन कुल म्हणून निश्चितच सुप्रसिद्ध असणारा हा खेळाडू. गोटेकर बी संघाला निश्चितच आज आपण पाहत असाल तर सोन्याचे दिवस दाखवणारा खेळाडू कोण असेल
तर रोहन शेळके आज चांगली कामगिरी पाहायला मिळाली यावेळेस. अतिश भन्नाट वेग, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय, विसावतोय. चौकार षटकारासाठी राहुल जाधव यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मित्रांनो फटके मारा करण खुटलेसाठी हे पारितोषिक. अतिश डाव्या हाताचा गोलंदाज ते सरार. नक्कीच आपण पाहत असाल जरी आमचा विजय आमच्या जवळ आहे तरी सुद्धा सहज विजय मिळवून देणार नाही. यावेळेस यष्टांचा वेध घेतोय, फलंदाज बाद होईल, दांडी गोल. चौथं षटक चालू आहे आणि विजयाच्या अगदी जवळ साई स्पोर्ट शहापूर हा संघ पाहायला मिळतोय. 7 गडी बाद 24. थोडीशी नाजूक अवस्था टीम बेस्ट ऑफ बोरशेती या संघाची आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज महेंद्र येतोय. अतिश गोलंदाजी करत असताना अतिश भांडेला आपण पाहत असाल दर्जेदार गोलंदाजी. यावेळेस हा सुद्धा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहाल तर या मॅच मधली थोडीशी रंगतता कमी होत चालली. 66 धावांचं मोठं आव्हान उभं केलं होतं साई स्पोर्ट शहापूर या संघानं. विजयासाठी 66 धावा बनवायच्या होत्या आणि आपण पाहिलं असेल तर अद्यापपर्यंत थांबवून ठेवत असताना पाहायला मिळत आहेत. दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाजांना मात्र जागेवरच खिळवून ठेवणारी गोलंदाजी. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकाला आपण सुरुवात करतो आहोत. गोलंदाजीसाठी रोहन शेळके येतोय. फार कमी वेळा गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस निश्चित गोलंदाजीसाठी आला आणि हा सुद्धा गडी टिपला जातोय. रोहन शेळके गालावरती हसू पाहायला मिळतंय. जशी गोलंदाजी मिळाली विकेट या ठिकाणी संपादित करतोय. फलंदाज बाद, 8वा गडी बाद. पाच चेंडू 41 धावांचं आव्हान आणि या आव्हानाचा पाठलाग कसा केला जाईल, एखादा चमत्कार मैदानाच्या आत घडावा लागेल. रजनीकांत या ठिकाणी आपल्या अंगात घ्यावा लागेल. बॅटिंग कशी केली जाईल. शेवटचे 5 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. यावेळेस हा प्रहार फटका चांगला, दर्जेदार आसमानी प्रहार, चेंडू सीमा पार, चौकार. फलंदाज जय आला आणि जयच्या बॅटमधनं हा चौकार. 4 धावा धावफलकावरती 28 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 28. षटक क्रमांक शेवटचं चालू आहे. 5वं षटक. रोहन शेळके गोलंदाजी करतोय. राईट आर्म ऊर्ध्व विकेट. यावेळेस हा चेंडू चांगला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या हातात, निर्धाव आणि हा सुद्धा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. लागलेला हा 9 नंबरचा झटका. शेवटचा हा चेंडू, शेवटचा फलंदाज मैदानात आणि शेवटचं षटक मार्गस्थ. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज रोहन आणि हा चेंडू या ठिकाणी समाप्त होतोय.
निश्चितच चांगली गोलंदाजी करतोय. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयाच्या अगदी जवळ जात असताना पाहायला मिळत आहे टीम साई स्पोर्ट शहापूर. मॅच आपल्याला पाहायला मिळते साई चषक 2024 चा हा मेगा फायनलचा थरार आणि या मॅच मध्ये विजयी होत असताना पाहायला मिळते टीम साई स्पोर्ट्स शहापूर, चॅम्पियन ऑफ द टूर्नामेंट. साई स्पोर्ट्स शहापूर संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए